ज्येष्ठ समाजसेवक आणि हमाल पंचायत राजचे ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांचं निधन झालंय। वयाच्या 96व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। बाबा आढाव यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन इथं त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। सायंकाळी 5:30 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांनी काय पोस्ट केली आपण बघूया। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे। वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला। सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील, असं फडणवीसांनी एक्सवर ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे। महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली। त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं। बाबा आढाव कायम स्मरणात राहतील, त्यांचे विचार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, असं फडणवीसांनी म्हटलंय। तर शरद पवार यांनीही एक्स पोस्ट करत बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे। शरद पवारांनी काय पोस्ट केली आपण बघूया। भूमिका घेताना परिणामांची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉक्टर बाबा आढाव होते। त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांचा संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला। आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर विषमतेनं विद्वेषानं ग्रासलेल्या काळात बाबा आढाव यांच्यासारख्या निडर विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील, असं शरद पवारांनी म्हटलंय। तर बाबा आढाव यांचा परिचय आपण बघूया। त्यांचं संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असं होतं। 1 जून 1930 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला होता। सामाजिक कार्य, कामगार चळवळ आणि साहित्य क्षेत्रात ते सदैव कार्यरत होते। रिक्षा चालक, हमाल, हातगाडी ओढणारे आणि इतर असंघटित कामगारांसाठी त्यांनी अनेक संघटना सुरू केल्या होत्या। हमाल पंचायत असंघटित कामगार कर्मचारी महासंघाचे ते संस्थापक होते। तर अस्पृश्यता निवारणासाठी एक गाव एक पाणवठा ही चळवळही त्यांनी सुरू केली होती। दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठीही ते कार्यरत होते। सामाजिक विषयांवर विपुल लेखन त्यांनी केलंय आणि अनेक पुस्तकेही त्यांचे प्रकाशित आहेत।